नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। येत्या गुरुवारी अर्थात 5 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी, अर्थात माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातली चतुर्थी। कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते। तर आता माघ महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू आहे, तेव्हा ही चतुर्थी माघ संकष्टी चतुर्थी किंवा हिला नाव आहे द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी, तर या नावांनी ती ओळखली जाईल। आपण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीचं व्रत करत असतो। संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे श्री गणेशांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आणि आपल्या घरामध्ये मंगलमय घटना घडतात, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संकष्टी चतुर्थीची साधी सोपी पूजा कशी करावी, त्याचबरोबर आपल्याला ज्या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं तर त्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील याची माहिती देणार आहे। यातला पहिला उपाय असणार आहे तो आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, त्याचबरोबर दुसरा उपाय असणार आहे लग्न जमण्यासाठी, तिसरा उपाय विद्यार्थी दशेतील मुलं मुली करू शकतात। परीक्षा आपली जवळ येत चाललेली आहे, तर मग परीक्षेमध्ये आपल्याला घवघवीत असं यश मिळावं किंवा जे पेपर आहेत ते आपल्याला चांगले जावे, तर यासाठी म्हणून तुम्ही तो उपाय करू शकता। आणि चौथा उपाय असणार आहे तर तो घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी असणार आहे। तर चारही उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असते। तुम्हाला अशा विषयांमध्ये रस असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री गणेशाय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, यंदाच्या माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी अर्थात संकष्टी ही गुरुवारी आल्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व एक प्रकारे अजूनच वाढलेलं आहे। याचं कारण म्हणजे गुरुवार हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो। तसं पाहायला गेलं तर गुरुवार किंवा शुक्रवार या दोन्ही दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो। पण असो, ही चतुर्थी गुरुवारी जरी आलेली आहे तरी पण हा वार देवी लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे। तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे। त्याच्यानंतर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा एका तांब्याभर पाण्यामध्ये, म्हणजे तो तांब्याचाच घ्यायचा आहे आणि त्या तांब्याभर पाण्यामध्ये पांढरे तीळ, त्याचबरोबर हळदी कुंकू, फूल आणि अक्षता ठेवायच्या आहेत आणि या पाण्याने ओम गृणी सूर्याय नमः असं म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। सूर्यदेवांची पूजा झाली की त्यानंतर आपण तुळशीची पूजा करू शकतो, पण चतुर्थी असल्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही आहेत आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सुद्धा तुळशीची पानं चालत नाही। त्याच्यामुळे तुळशीची फक्त पूजा करायची, तुळशीची पानं वगैरे तोडायची नाही। गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा समर्पित आहे, त्याच्यामुळे बरेच जण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करतात। मात्र त्यासाठी मग तुम्हाला पूजेच्या तुळशीची पानं तोडायची नाही आहे। आपल्याकडे एक तुळशीच्या झाडाव्यतिरिक्त अजून तुळशीची झाडं असतील की जी आपण पूजेसाठी म्हणून वापरत नाहीत, फक्त एक औषधी वनस्पती आहे म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, तर अशा तुळशीची पानं मग तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना वाहण्यासाठी वापरू शकता किंवा मग विकतची तुळशीची पानं तुम्ही घेऊन येऊ शकतात। आपण जेव्हा विकत देवासाठी म्हणून फुलं घ्यायला जातो तर त्याच्यामध्ये बेलपत्र, तुळशीची पानं ही आपल्याला मिळत असतात किंवा आपण ती त्या व्यक्तींकडून विकत घेऊन सुद्धा आणू शकतो। तर तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्याला श्री गणेशांची एक साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे, जी तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा करू शकता किंवा सेपरेट पूजा मांडायची असेल तर सेपरेट तुम्ही पाट किंवा चौरंग मांडून त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं आसन अंथरून सुद्धा करू शकता। तर आपल्याला करायचं काय आहे, सर्वात पहिल्यांदा श्री गणेशांना पाण्याने स्नान घालायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री गणेशाय नमः। त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृताने किंवा दह्याने अथवा दुधाने स्नान घालायचं आहे। पंचामृत, दूध, दही या पदार्थांनी जेव्हा आपण श्री गणेशांना स्नान घालतो तेव्हा त्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करायचा नाही, कारण त्याची रासायनिक अभिक्रिया होते या पदार्थांची त्या तांब्याच्या भांड्यांसोबत। त्याच्यामुळे काय करायचं, आपण स्टीलच्या भांड्यामध्ये दही, दूध किंवा आपल्याला फक्त पंचामृत घ्यायचं असेल तर ते घेऊन मग तो पदार्थ आपण श्री गणेशांवर वाहायचा आहे, म्हणजे या पदार्थांचा अभिषेक करायचा आहे। त्यावेळेस काय म्हणायचं,
पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी. तर या पद्धतीने अभिषेक करून झाला की पुन्हा एकदा श्री गणेशांना आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि नंतर स्वच्छ कपड्याने गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची आणि मग ती थोड्याशा अक्षता ठेवून आसनावर स्थापन करायची. यानंतर आपण गणपती बाप्पांना हळदीचा, कुंकवाचा आणि चंदनाचा गंध लावायचा आहे. तुमच्याकडे चंदन उपलब्ध नसेल तर फक्त हळदी कुंकवाचा गंध लावला, थोड्याशा अक्षता वाहिल्या तरीही चालेल. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपण लाल रंगाचं फूल वाहायचं आहे. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे. तुम्हाला ते मिळालं तर ते वाहा किंवा मग तुम्हाला लाल रंगाची इतर कोणतीही फुलं मिळाली तर ती तुम्ही वाहू शकता किंवा ऋतुमानानुसार आपल्याला जी फुलं मिळतात ती गणपती बाप्पांच्या चरणी आपण अर्पण करू शकतो. त्यानंतर गणपती बाप्पांना आपण दुर्वांची जुडी वाहायची आहे, धूपदीपांनी ओवाळायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या समोर एका प्लेटमध्ये अथवा वाटीमध्ये आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि एका छोट्याशा लोटीमध्ये अथवा ग्लासमध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मनातल्या मनात आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः. अशा पद्धतीने आपण 11 वेळा त्यांचा मनापासून जप करायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही एखादं फळ ठेवलं तरीही चालतं. जिथे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा मांडणी केलेली आहे मग ती देव्हाऱ्यामध्येच केलेली असेल किंवा सेपरेट पूजा मांडलेली असेल तर त्याच्यासमोर तुम्ही एक सुरेख अशी रांगोळी काढायला अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांच्या समोर कापूर जाळायचा आहे. म्हणजेच काय, एक पंती घ्यायची, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर 1-2 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि कापूर प्रज्वलित करून द्यायचा आणि या कापूर आरतीने आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने ही साधी सोपी पूजा होऊन जाते. आता मी तुम्हाला उपाय करण्यासाठी आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत याबद्दल माहिती सांगते. तर पहिला उपाय आहे आर्थिक तंगी दूर करण्यासाठी. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही अशीच पूजा मांडायची जी मी तुम्हाला या अगोदर सांगितली. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ठेवायची आहे. तर ती काय, एक म्हणजे गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला, म्हणजे आपली ती डावी बाजू येईल, आपला तो डावा हात येईल, आपल्या डाव्या हाताला म्हणजेच गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपण एक मंगल कलश स्थापन करायचा आहे. मंगल कलश स्थापन करताना काय करायचं, एक तांब्याचा अथवा पितळेचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकायचे आहे. कारण माघ महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळे या माघ महिन्यामध्ये ज्या काही तिथी येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला काही पूजा अर्चा करायच्या असतात, काही पूजा मांडणी करायची असते, तर त्याच्यामध्ये आपण पांढऱ्या तिळांचा वापर अवश्य करायचा असतो. तर मग या पाण्यामध्ये सर्वप्रथम आपण पांढरे तीळ टाकायचे. त्याच्यानंतर हळदी, कुंकू, फूल, अक्षता या सगळ्या गोष्टी टाकून झाल्या की त्याच्यानंतर या तांब्यामध्ये आपण कडेने आंब्याची पानं लावायची आहे. गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आंब्याच्या पानांना खूप शुभ मानलं जातं किंवा ही पानं फार महत्त्वाची मानली जातात. त्याच्यामुळे आंब्याची 5 पानं लावायची. त्याच्यानंतर नारळ त्याच्यावर ठेवायचा, नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आणि आपण हवं तर या नारळाला एक लाल रंगाचा धागासुद्धा बांधू शकतो. कलावा किंवा रक्षासूत्र ज्याला म्हटलं जातं, तर तो लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा किंवा एकत्रित लाल पिवळा धागा मिळतो, तो आपण बांधू शकतो. असल्यास बांधा, नसल्यास फक्त मंगल कलशाची मांडणी केली तरीही चालेल. तर उजव्या हाताला आपल्याला हा मंगल कलश ठेवायचा आहे. त्यापूर्वी काय करायचं, तिथे मूठभर तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर हळदी कुंकू वाहायचं आणि मग तो मंगल कलश त्याच्यावर ठेवायचा. नंतर मंगल कलशाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि ही माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातील संकष्टी असल्यामुळे आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये म्हणजे त्यांना आपण तीळ वाहिले नैवेद्यामध्ये, जसं की गुळ खोबरं आणि त्याच्यामध्येच थोडेफार तीळ जरी ठेवले तरीही चालतं किंवा तुमच्याकडे तिळाचे लाडू बनवलेले असतील, तिळाचे काही पदार्थ तुम्ही बनवलेले असतील तर ते ठेवले तरीही चालतं. आता आर्थिक तंगी दूर करण्यासाठी म्हणून आपण हा उपाय करतो. त्याच्यासाठी पहिल्यांदा तर आपण मंगल कलशाची स्थापना गणपती बाप्पांच्या शेजारी केली. बाकी पूजा तर जशी सांगितली तशीच करायची आहे, साधी सोपी. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे
कवड्या या लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि दिवाळीच्या वेळेससुद्धा आपण बऱ्याच वेळा माता लक्ष्मीची पूजा ही श्री गणेशांसह करत असतो. माता लक्ष्मीला म्हणजे गणपती बाप्पांची आई म्हणूनच बघितलं जातं, म्हणूनच आपण लक्ष्मी गणेश ही पूजा बऱ्याच वेळा एकत्रित केली जाते हे पाहिलं असेल. तर कवड्या या लक्ष्मीकारक मानल्या जातात. तर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या समोर जी रिकामी जागा असते तिथे लहान लहान तांदळाच्या 5 राशी मांडायच्या आहे. अगदी थोडे थोडे म्हणजे चिमूट जरी तुम्ही तांदूळ ठेवले म्हणजे 5 राशी त्या तांदळाच्या केल्या आणि प्रत्येक राशीवर थोडं थोडं हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यावर तुम्ही 5 कवड्या पालथ्या करून ठेवायच्या आहे. आणि प्रत्येक कवडी ठेवताना आपल्याला काय म्हणायचं आहे, ओम श्रीम महालक्ष्मी देवे नमः. त्याच्याच अगोदर आपण श्री गणेशांचा एकदा जप करायचा, म्हणजे ओम गंग गणपतये नमः असं म्हणायचं. त्याच्यानंतर त्या तांदळाच्या केलेल्या 5 राशींवर, ज्याच्यावर आपण हळदी कुंकूसुद्धा वाहिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला एक एक कवडी ठेवताना म्हणायचं आहे ओम श्रीम लक्ष्मी देवे नमः. आता या 5 कवड्या ठेवून झाल्या की त्याच्यावर आपल्याला पुन्हा ओल्या हळदीचा आणि कुंकवाचा गंध लावायचा आहे या कवड्यांवर, कारण देवींना हळदी कुंकू हे अतिशय प्रिय आहे. या कवड्यांना आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप म्हणून गणपती बाप्पांसमोर पूजतोय, तर आपण त्याच्यावर ओला हळदी कुंकवाचा गंध लावायचा. सर्व कवड्यांना मिळून तुम्ही एक जरी फूल तिथे अर्पण केलं तरीही चालेल आणि मनोमन तुम्ही प्रार्थना करायची आहे की हे गणराया, हे देवी लक्ष्मी, तुमच्या कृपेने आमच्या आयुष्यातील जी काही आर्थिक तंगी आहे ती दूर होऊ द्या. आम्ही आमच्या कामामध्ये भरपूर कष्ट घेतो, पण त्या कष्टाला नशिबाची साथसुद्धा मिळू द्या आणि तुमची कृपादृष्टीसुद्धा आमच्यावर कायम राहू द्या, जेणेकरून धन येण्याचे जे काही मार्ग आमच्यासाठी बंद झालेले आहे ते खुले होण्यासाठी एक प्रकारे आधार मिळेल किंवा एक आम्हाला मानसिक शक्ती मिळेल आणि या मानसिक शक्तीच्या जोरावर आम्ही जे काही काम करतोय त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आर्थिक तंगी दूर होण्यासाठी किंवा आपल्याला चांगले पैसे मिळावे यासाठी. बाकी आपण आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहायचं आहे. आपल्याला आपल्या कामामध्ये यश नक्कीच मिळेल आणि जे काही पैसे आपल्याला मिळत नाही आहे किंवा ज्या आर्थिक तंगीला आपण नेहमीच सामोरे जात असतो तर ती तंगीसुद्धा दूर होईल. आता दुसरा उपाय आहे लग्न जमण्यासाठी. तर त्याच्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा मी तुम्हाला जशी सांगितली तशीच करायची आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या समोर 5 सुपाऱ्या अर्पण करायच्या आहे. तर त्या कशा करायच्या, सगळ्यात आधी तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यानंतर 5 नव्या कोऱ्या सुपाऱ्या घ्यायच्या आहे, ज्या तुम्ही कोणत्याही पूजेमध्ये आधी वापरलेल्या नसतील. तर 5 नव्या कोऱ्या सुपाऱ्या घेतल्यानंतर तुम्हाला त्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या आहे. एका वाटीमध्ये हळदीची पेस्ट तयार करायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या 5 सुपाऱ्या बुडवायच्या आहेत आणि त्या वाटीमध्ये ठेवायच्या आहे. वाटीमध्ये किंवा तुम्हाला मी सांगितलं की प्लेट घ्यायची आणि या प्लेटमध्ये तुम्हाला या 5 सुपाऱ्या मांडून ठेवायच्या आहे. तुम्ही आता जशी प्लेट असेल तर त्याच्यात तुम्हाला जशा त्या ठेवता येतील तशा तुम्ही ठेवू शकतात. आणि मग त्याच्यावरची म्हणजे जी हळदीची पेस्ट आहे ती थोडीफार सुकली की त्याच्यावर आपण कुंकू वाहायचं, अक्षता वाहायच्या. आणि तुम्हाला माहिती आहे लग्नाचा जो काही विधी आहे तो हळदीपासून सुरू होतो. म्हणजेच काय, वधूला किंवा वराला पहिल्यांदा तर हळद लावली जाते. तर त्याच हळदीने लवकरच आपले हात पिवळे व्हावे किंवा आपलासुद्धा विवाह लवकरात लवकर एका सुयोग्य वधूशी किंवा सुयोग्य वराशी व्हावा, अशी प्रार्थना तुम्ही गणपती बाप्पांकडे करत किंवा तुमच्या पद्धतीने गणपती बाप्पांना साकडं घालत तुम्ही या सुपाऱ्यांची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांकडे तुम्ही तुमचं मागणं मागायचं आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या विवाहाचे योग जुळून आलेले आहेत हे नक्की पाहायला मिळेल. फक्त उपाय जो आहे तो करताना अगदी मनापासून करावा हीच विनंती. जेव्हा तुमची पूजा अर्चा होईल तेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही या सुपाऱ्या एका पिवळ्या कापडामध्ये बांधून ठेवायच्या आहे आणि जेव्हा तुमचा विवाह होईल त्यानंतर एकदा गणपती बाप्पांच्या दर्शनाला जोडीने जाऊन त्यानंतर तुम्ही या सुपाऱ्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा विवाह जमण्यासाठीचा उपाय आहे. त्यानंतर तिसरा उपाय आहे तो आहे विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलामुलींसाठी. मग तुमचं वय कितीही असो, म्हणजे तुम्ही कॉलेजला जात असाल, शाळकरी असाल किंवा अगदी लहान असाल, तर अगदीच लहान मुलांना तर हा उपाय करणं समजा शक्य होणार नसेल
तर आई-वडिलांनी म्हणजे आई किंवा वडील यांच्यापैकी कुणीही एकाने आपल्या त्या मुलांना सोबत घेऊन हा उपाय केला तरीही चालेल. म्हणजे बुद्धी कुशाग्र होण्यासाठी सुद्धा बरेच लहान मुलांचे आईवडीलसुद्धा चिंतेत असतात की आमच्या मुलाने किंवा आमच्या मुलीने अभ्यासात हुशार असावं किंवा अभ्यासात व्यवस्थितपणे लक्ष घालावं. कारण आजकाल मोहामध्ये पडण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त आहे. जसं की TV, मोबाईल यांच्याकडे मुलांचा कल जो आहे तो जास्त वाढत चाललेला आहे. आता मोठ्या मुलांच्या किंवा मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर 10वी 12वी यासारख्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यांच्या परीक्षा होत नाहीत, लगेच आपल्या बाकी वर्गांच्यासुद्धा परीक्षा सुरू होतील. तर मग आपल्याला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावं, आपण जो अभ्यास केलेला आहे तो व्यवस्थितपणे आपल्या लक्षात राहावा आणि जेव्हा आपण आपले पेपर लिहू तेव्हा कोणतीही गोष्ट किंवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून विसरायला झालं अशी परिस्थिती आपल्याकडून होऊ नये यासाठी आपण काय करायचं आहे, एक दूर्वांची जुडी तयार करायची आहे. दूर्वांची जुडी तयार केल्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, जेणेकरून ते पाणी पिवळसर तयार होईल आणि या पाण्यामध्ये आपल्याला ती दूर्वांची जुडी बुडवायची आहे. आणि ही हळदीच्या पाण्यात बुडवलेली दूर्वांची जुडी आपल्याला श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि जेव्हा आपण दूर्वांची जुडी गणपती बाप्पांना वाहतो तेव्हा आपण ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने अतिशय साधा सोपा हा दूर्वांच्या जुडीचा उपाय आहे. पण गणपती बाप्पांना दूर्वा अतिशय प्रिय असल्यामुळे आपण हा उपाय जेव्हा करतो तेव्हा नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. तर नक्की तुम्ही हा उपाय करा. आता शेवटचा उपाय आहे घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी. प्रत्येकाला वाटतं माझ्या घरामध्ये सुख असावं, समृद्धी असावी, म्हणजेच काय, एक प्रकारे कशाचीही कमतरता आपल्या घरामध्ये असता कामा नये. तर प्रत्येकालाच या गोष्टीची अपेक्षा असते. त्याच्यामुळे ज्यांना वाटतंय की हा उपाय आपण करू शकतो चतुर्थीच्या निमित्ताने आणि जे कोणी हा व्हिडिओ पाहतंय तर त्या प्रत्येकाने हा उपाय करावा असं मला वाटतं. तर आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस आपण जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करू चंद्रोदयानंतर किंवा त्याच्या अगोदर जरी तुम्ही दिवे लागण वगैरे करून घेणार असाल, जसं की संध्याकाळी सूर्यास्त झाला की आपण लगेचच तुळशीपाशी दिवा लावतो, देवाजवळ दिवा लावतो, घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा दिवा लावतो. तर त्यावेळेससुद्धा आपण हा उपाय करू शकतो. किंवा तुम्हाला चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची असेल त्यावेळेस जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि ती कणिक मळून तिचा एक दिवा तयार करून घ्यायचा. आणि या दिव्यामध्ये आपल्याला सेपरेट 2 वाती लावायच्या आहे. आपण बऱ्याच वेळा काय करतो, दुहेरी वातीचा दिवा लावतो. त्यासाठी काय करतो, 2 वाती एकत्र अशा वळून घेतो आणि मग त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून तो दिवा प्रज्वलित करत असतो. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये शेजारीच त्या 2 वाती ठेवायच्या आहे. म्हणजे 2 वातींमध्ये अगदी थोडंसं अंतर ठेवायचं, पण 2 वाती सेपरेट आपल्याला दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने 2 वाती त्या कणकेच्या दिव्यामध्ये ठेवायच्या. या कणकेच्या दिव्यामध्ये आपण तेल घालू शकतो किंवा तूप घालू शकतो, जे तुम्हाला वाटेल ते, तेल किंवा तूप. पण तेल आणि तूप हे एकत्रित मिसळून घालू नका त्या दिव्यामध्ये. मग तेल टाकलं की आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये आपण सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारची धान्य ठेवू शकतो किंवा फक्त तांदूळ ठेवले किंवा फक्त गहू ठेवले किंवा फक्त बाजरी ठेवली तरीही चालेल. अन्न हे फक्त म्हणजे पूर्णान्न म्हणून तांदळाला ओळखलं जातं, पण आपल्याला फक्त तांदळाचीच गरज आपल्या आहारामध्ये असते का, तर नाही. आपण बाकीही अन्नपदार्थ खातोच. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं धान्य तुम्ही या दिव्याच्या खाली त्या प्लेटमध्ये ठेवलं तरीही चालेल. त्या धान्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं. मग त्याच्यावर तो दिवा ठेवायचा कणकेचा, ज्याच्यामध्ये आपण 2 वाती आणि तेलसुद्धा त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि या दोन्ही वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे. आणि जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित करत असतो आणि देवासमोर ठेवणार असतो तेव्हा आपण सतत देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. ओम श्रीम लक्ष्मी देवे नमः किंवा जय माता दी हा जरी मंत्र आपण म्हणालो किंवा
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे जरी आपण म्हणालो तरीही चालणार आहे. आणि देवासमोर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी देवी लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांच्या कृपेने आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना करते आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. मंडळी, हा व्हिडिओ, या व्हिडिओतील माहिती, उपाय तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. यातला कोणता उपाय तुम्ही येत्या संकष्टी चतुर्थीला करणार आहात तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्री गणेशाय नमः.